कृष्ण हरे रूप
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी
सिवट तो भला सिवट तो भला सिवट तो भला सिवट तो भला शेवट तो भला शिवट तो भला शिवट तो भला शिवट तो भला सिवट तो भला सिवट तो भला सिवट तो भला सिवट तो भला शिवट तो भला शिवट तो भला शिवट तो भला माझा बहू गोड माझा बहू हे माझा बहू माझा बहू गोड झाला माझा बहू गोड झाला आलो रे जा बागेला आलो रे जा बाहेरा माझा बहू गोड झाला माझा बहू गोड झाला आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा बेटे रखुमाईच्या बरा बेटी रखुमाईच्या बेटी रखुमाईच्या बरा
बेटी वाह। रखुमाई बेटी रखुमाई बेटी रखुमाई रघुमाई चावरा 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 ओ बेटी रघुमाई चावरा बेटी रघुमाई चावरा बेटी रघुमाई चावरा
शेवट तो भला शेवट तो माझा बहु गोड झाला आलो निजाच्या मागेरा बेटी रकुमाईच्या वर परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वर तुका मनेवानी गेली आता गे उधणी आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वर गंगा विशुद्धम निदपाद परशम सुरवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखयश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नममानिकग्रीं ब्रह्मस्वरूपं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीत पानि मण्डना मण्डनानां तरुण तुलसीमाला स्कन्दनं स्कञ्जनेत्रं सदैवलहास विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरात् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्यत्र जननी देवाची श्री संताची माता चरणावरी साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढवावे अंतरी निज सुख घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा 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 गावी गावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा गावी गावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी वापुष्प सेवेकरता निवडलेला भंग जगतमान्य लोकमान्य देवमान्य संत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा देहादी क्रियेने जीवात्मा सृष्टीवरती जीवशिव अंश या दृष्टिकोनातून आला की कर्मप्रधान अवस्थेने त्याने केलेली क्रिया आणि त्या क्रियेच्या ठिकाणी कर्मभाव प्रदार्पित करत असताना तो जीवात्मा एक सापेक्ष अपेक्षा व्यक्त करतो तद स्वरूपाची एक प्रतिपादित मागणी आणि त्या जीवाच्या बाबतीतले एक प्रतिभाव स्थापना करणारा अभंग सेवेकरता निवडला विठाला पवित्र असणाऱ्या धर्ममंडपामध्ये आपण ज्यांच्या असणाऱ्या श्राद्ध पुण्यस्मरणानिमित्त जमलेलो आहोत एक असणारे एक आगळा वेगळा व्यक्तिमत्व होतं मला संप्रदायाच्या ठिकाणी एक हिराच होता मी म्हणे अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घेतल्यानंतर काळ्याची नितांत सेवा करत असताना 18 दुष्काळ पाठी पुंजलेला कुटुंबाची असणारी त्या पद्धतीची सर्व असणारी धुरा सांभाळत असताना वैचारिक पातळीवर माणसांची समन्वय सिद्धता साधणारा एक असणारा महापुरुष म्हणायला काही हरकत नाही कारण ते त्यांचं जाणं झालं त्यावेळेस वाडीतला असं एक माणूस सुद्धा नव्हता त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते कारण मी बऱ्याच वेळेस पाटलांचं आमचं बोलणं होतं भाऊंचं एक व्यक्ती असं होता महाराज की वाडीत कोणाचा जरी पाहुणा आला तर बबनदाराच्या घरी चहा घेतला नाही असं होणार नाही असं असणारं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं मरावे परिकीर्ती रूपे उरावे ह्याच्यातलं असणारे एक उत्तम आणि ज्वाज्वल आणि माझंही एक भाग्य असेल मला जाऊ द्या मी बोलतो आज काय किती प्रेम करावं एखाद्या व्यक्तीनं आपल्यावरती की ज्या ज्या वेळेस कीर्तनकारांचा विषय नाही त्यावेळेस त्या माणसाला माझी बाजू सक्सेस करण्याची फार मोठी एक असणारी एक ताकद होती कधी जर विषय निघाला की नाही आवड मारा त्या दृष्टिकोनातून आणि एक शेवटची इच्छा असायची कीर्तन किती जरी लांबलं थोडी भैरवी आणि संवादनीचा एक हातखंड होता तुमच्यासारखा आणि ते कुळाला लागलेलं त्या दृष्टिकोनातून असणार एक तर आशीर्वाद महाराज आणि ते कारण ज्याच्याकडं ज्याला सारे गम आहे ना नीट ऐका बघ ज्याला सारे गम येतं ना त्याच्या जीवनातले सारे गम गेलेले असतात
कळलं तर फार बरं होईल. कारण सुख आणि दुःख ह्या दोन्ही प्रतिकूल वातावरणात त्यांनी जीवन जगलेलं होतं. म्हणून आपल्या दोन्ही मुलांना एक कर्तृत्वान शिक्षण दिलं जातं. आणि चांगल्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा मुलं होती, पण त्यांच्या दृष्टिकोनातून असणारं उदंड असा परिवार पाठीमागे त्यांच्या धर्मपत्नी गंगा भगीरथी सुमनबाई बबन बोर बरोबर ना, त्या दृष्टिकोनातून आणि राहुल आणि अमोलदादा त्यांच्या चारही बहिणी त्यांचे बंधू असतील पुतणे उदंड असा परिवार पाठीमागे. आणि मुलांच्या बाबतीमध्ये खरंच धन्यता द्यायला पाहिजे. माणसं श्राद्ध करतील नाना, माणसं दशक्रिया करतील, पण ह्या मुलांनी आपल्या वडिलांचा एक नेम होता, केला नेम चालवी माझा, की जर भजनानंदी जीवन त्यांचं होतं. तर महाराज आपल्या पठरा भागात पहिली घटना असेल, नाही नगर जिल्ह्यात पहिली घटना असेल का त्यांनी प्रत्येक महिन्याला भजन आणि पूर्ण वाडीला भोजन दिलं. ही सगळ्यात मोठं अन्नदानाची शिदोरी आणि ज्ञानदानाची शिदोरी जपण्याचं काम केलं. माणसं लय भाग्यवान आहे महाराज. धोत्राला गाठी बँकेत कुठे असणार सुद्धा 13व्यात वळवतात. नाही कळलं तर सोडून द्या, मी थोडा बोलण्यात तर पाहिजे ते, पण तरी सुद्धा असणारं एक संकल्प, दर महिन्याला भजन, पूर्ण वाडीला भोजन आणि आषाढीची आमटी बरोबर ना. आणि या नानांचा असणारा तो एक नेम होता. महाराज अशी माणसं ज्या वेळेत असणारं तो देवा परमपूज्य, जो सर्वांना तो देवाला अचानक असणारं जाणं झालं. आणि माझी आजची नियोजित सेवा असणारे ब्राह्मणवाड्याची होती नाशिक. पण ज्यावेळेस पाटलांचा कुटुंबाचा फोन झाला, म्हणे महाराज नानांची निष्ठा तुमच्यावर होती आणि आम्हाला सुद्धा, आणि एक वैचारिक पातळीवर ते महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला आणू शकले असते या जागेवर, त्याबद्दल काही शंका नव्हती. मानधन या प्रक्रियेतला काही विषयच नव्हता. पण एक निष्ठा तुमच्यावरती, आणि तुम्ही कुठं जरी सेवा घेतली असेल तर आम्हाला बाकी माहीत नाही, तुम्हाला इथं सेवा करण्याकरता यावं लागेल. पहिली मंडळी समजदार होती, थोडं समजावून सांगितलं, उगाच गप्पा नाही हाणल्या, समजावून सांगितलं आणि त्यांनी 100% होकार दिला. कारण अंतर्मनाची इच्छा होती आणि योगायोगाने ती सेवा करण्याचा योग आला. ज्यांच्या साथीने सेवा शृंगारायची महाराष्ट्रातील सगळी गुणीजन रत्ने, एक कवनबळी मृदंगरत्न आपल्या परिसराचं वैभव आदरणीय आमचे दत्ता महाराज नागरे असतील, आदरणीय संगीत अलंकार संगीत रत्न आमचे गणेश बाबा असतील, आदरणीय आमचे स्वर अलंकार आदरणीय रावसाहेब महाराज वेताळ असतील. हा म्हणजे माहिती आहे मला त्या दृष्टिकोनातून. आदरणीय आमचे चिचपूरचे दादा, आदरणीय सर्व प्रेमाची गाडकवाडी भजनी मंडळ, खरशिंद भजनी मंडळ, इकडं असणारे आमची ही सर्व मंडळी अगदी प्रेमाचे, चौदरवाडीहून सुद्धा दादांती सर्व प्रेमाचे भजनी मंडळ आहे. पंचक्रोशीतून आलेल्या सर्व राजकीय क्रीडा व्यापार संकुल क्षेत्रातले सर्व मान्यवर, आदरणीय बाबळे दादा, मागदीपक, ही सर्व मंडळी एक एकाहून बळी साऊंड सिस्टम असणारे पावसेभाऊ गणगर यांचे असणारे विशेष आभार मानतो. आणि निर्धारित वेळेमध्ये अभंगाकडे ओळण्याचा प्रयत्न. विठाला एक निष्ठता, एक तत्वता, एक विचार ठेवलेली माणसं जगाच्या पाठीवर आपली कीर्ती पाठीमागे ठेवून जातात. म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं गौरव करावं वाटतं. बस दादा बस. कारण राजकीय क्षेत्रामध्ये तेवढाच हातखंड होता नाही, जास्त आता प्रचार प्रसार करत नाही, लाईव्ह बोलते. आणि वाक्य माझ्याकडून राहिलं बघा, महाराष्ट्रभर ज्या चॅनलने खरं आम्हाला प्रसारित केले ते सोशल मीडिया, सोशल तेवढा वापरावा असं म्हणतात. पण आमचे माऊली HD असणारे सर्व आमचे पापळ महाराज, अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकाराच्या गळ्यातला असणारा ताईत महाराज. आणि आता सध्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या यादीमध्ये असणाऱ्या त्यांच्या चॅनलची असणारी व्ह्यूज आणि असणारे लाईक्स आणि ते प्रसारण, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. आणि विशेष करून वाडीचे जावई, त्या दृष्टिकोनातून असणारं ते एक भाग्य. म्हणजे आमचं सांगितलं, बाकीचे ओढून घेऊ नका. त्या दृष्टिकोनातून निर्धारित वेळेमध्ये असणारे आपल्याला अभंगाकडे ओळायचं. चांगला मृत्यू येण्याकरता चांगलं कर्म सुद्धा असावं लागतं, चांगली नीती सुद्धा असावी लागते, चांगलं सद्भाग्य सुद्धा असावं लागतं. कर्तृत्वाच्या ठिकाणी असणारी आपली भूमिका असणारं प्रसिद्ध करत असताना काही गोष्टींची चांगली बाब ठेवावी लागते. चांगलं कीर्तन ऐका. आज एक वारकऱ्याच्या प्रित्यर्थ कीर्तन आहे, त्यामुळं फार गाणे आणि हसायची अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका. कारण चांगल्या माणसांच्या ठिकाणी बोलताना बरळ नसावी. बरोबर आहे, शास्त्रींचं वाक्य होतं, बरेचसे कीर्तनकारांच्या बाबतीत दुर्दैव ते बरळतात. बरळणे आणि घोकणे याच्यामध्ये जमीन आसमान फरक. ऐका, बोलणे हे जागृतीत आणि बरळणे, माणूस कधी बरळतो बोला ना, झोपेत. मग बरळणं चांगलं का बोलणं चांगलं गणेश महाराज? बोलणं चांगलं. मग अनंत वाचाळ बरळती बरळ. मग जो झोपेत बरळतो तो जर जिवंतपणी बरळत असेल तर तो अजून स्वतः जागा झालेला नाही, तो इतरांना काय जागा करणार? विठाला आता जागा रे बहिणो जागा ओढा नेलेल्या नाडोनी भागा. त्या दृष्टिकोनातून असणाऱ्या त्या मुलांनी हा सोहळा आयोजित केला. आणि त्या वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांची सद्भावना होती की ते कीर्तन त्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून सर्व नियोजन पद्धतीत आपल्याला जास्त पद्धतीने पुढे जायचं आहे. सर्व दृष्टिकोनातून नीट आहे का? आणि वडिलांचा श्रेष्ठत्व त्याच ज्यावेळेस कर्तबगार मुलं समोर त्या पद्धतीने येत. म्हणून 3 गोष्टी नीट आहे का? गावच्या पातळीवर बोलतो. 1,
दाणे नसलेली कंस, कंस माहिती ना ज्वारी बाजरीची, त्याच्यात दाणे नसल्यावर त्याला काय म्हणतात आपल्याकडे, फंजाटच म्हणतात ना. आम्ही काय पुण्याहून नाही आलो गाठ चढले, जरा बोलत चला मोकळे. हां, त्या दृष्टिकोनातून बराळण्याकरता आहे का ते दाणे नसलेली कंस. आणि कोकणामध्ये एक असणारा विशिष्ट खाद्यपदार्थ आहे, तो फणस म्हणतात. काहींना गर आहे, काहींना गर नाही. नीट ऐका बघा, 3 वाक्य. एक, दाणे नसलेली कंस, गर नसलेली फणस आणि विचार नसलेली माणसं समाजाच्याही आणि कुटुंबाच्याही कामाची नसतात. विठाला विठाला. म्हणून कुटुंबाचं नेतृत्व करत असताना आयुष्यभर माणसं जोडायचं काम केलं पाहिजे आणि ते या माणसाने केलं. इथं गेल्यानंतर राजकीय क्षेत्रातली त्यांच्या साथीतली जी मंडळी होती, गावात त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं मार्गदर्शन ऐकणारी जी मंडळी होती ना, ती सुद्धा पडलेली होती महाराज. अगदी मी ज्यावेळेस मला फोन झाला, मी अतिशयोक्ती म्हणून नाही सांगत, मग पाटलांचा मला ज्यावेळेस फोन झाला ना, ते माणूस मला सांगताना रडत होतं, महाराज किती प्रेम असेल एकमेकाबद्दल. हां, कारण ती वैचारिक पातळीतला संगतीतला माणूस गेला ना, माणूस तुटलेला असतो महाराज. कारण एक एक पायरी त्याला माहित असते महाराज. संगतीनं ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. कळलं ना, या दृष्टिकोनातून असणार. आता लय लांब होत नाही, काही म्हणणार नाही म्हणलो तर, पण ते ओघाने आलं का मला म्हणा वाटतं. हा, या दृष्टिकोनातून असणारं त्यांचं ते एक कार्य होतं. म्हणून मुलांच्या बाबतीमध्ये वडिलांचं श्रेष्ठत्व काय, जगी आईसा बाप व्हावा, जगी आईसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सदावा, ज्याचा वंश मुक्ती सदावा. ज्याचा वंश मुक्ती सजावा. मृत्यू अटळ तो राजा रंग अथवा फकीर, याची कोणतीच मर्यादा पाहत नाही. कोण दिवस येईल नाही देहाचा भरवसा, मासी पाक पाकडी तोवरी तुम्हाला जायचे. दादांना जावं लागलं. आता कलियुगामध्ये मरण सोपे, जगणं अवघड झाले. मरण सोपय. आता बोलता बोलता गेले हो, अगदी 2 मिनिटं माझ्या संग बोलले, थोड्या वेळापूर्वी गेले. क्षण भंगुर नाही भरवसा, जगणं अवघडे. बराचसा खाटाटोप करावा लागतो अटीचं भर पोटासाठी. पहा केवढ्या आटा आटी. मृत्यूच्या बाबतीमध्ये काळाची सत्ता बलवान आहे. नीट ऐका बघा, मला शेवटाकडे जायचंय. 2-3 मुद्दे मांडणारे एकाच अभंगावरती, कारण बरेचसे राजकीय क्रीडा व्यापार क्षेत्रातील मान्यवर आहे, त्यामुळे बराच निर्धारित वेळेत आपल्याला थांबत. ऐका, एकतर सुरुवात आणि शेवट चांगली असेल
कधी कधी सुरुवात शेवट दोन्ही वाईट असेल, कधी सुरुवात चांगली तर शेवट वाईट असेल, कधी शेवट चांगला असेल तर सुरुवात वाईट असेल. हे 4 वर्ग मांडत असताना जेवढ्या शेवटापर्यंत जाते तेवढ्या शेवटापर्यंत मांडायचं. आता ऐका, सिद्धांत मला मांडायचा होता. काळाची सत्ता बलवाने, जगत प्रक्रियेमध्ये काळ एवढा बलवाने की आतापर्यंत राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता या सर्व सत्ता जरी त्याच्या पुढे ठेवलं तरी काळ सत्तेच्या पुढे आतापर्यंत कोणाचाही टिकावं लागले ना. ही काळाची असणारी बलवत्ता आहे. बरोबर आहे ना. किती जरी ज्ञानी विद्वान पंडित जरी असला तर मृत्यूच्या ठिकाणी 100% त्याला माघार घ्यावे लागते, कारण त्या सत्तेच्या पुढे आजपर्यंत जगाच्या मालकाला सुद्धा जाता आला नाही. आपली यादी कुठे ठेवायची, कारण या काळाच्या ओघानं भल्या भल्यांच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या त्या क्रिया इह लोक संपलेल्या. मला वाटतं जगाचा मालकाला सुद्धा काळाने नेलं, आपल्याला कुठे ठेवायचं. आणखी सोपं बोलू, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, देवाचे अवतार गेले, अवतावरचे कुठे ठेवायचे. विठाला ही त्याची सत्ता आहे. आणि भल्या भल्यांच्या बाबतीमध्ये ती देवाशीला चालत नाही. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी अजब झटका. किती यादी सांगू, त्या विश्लेषण मला मांडत नाही. आपलं सुद्धा गेले ना. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पुढे पाहता पाहता आता आपलाही नंबर आला. म्हणून त्या दृष्टिकोनातून क्रियामान करता सावध होई बापा, काळ लागला मापा. जन्माला आल्यापासून काळ आपल्या पाठीमागे टपलेला आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. त्याच्या पुढे वसुली कोणतं चालत नाही. म्हणून थोडं सावध विचार करा की एक दिवस आपल्याला सुद्धा जायचंय. त्यावेळेस हे सर्व राज्य दृष्टिकोनातून अर्थ, नाती, गोती सगळी बाजूला राहणारे हा विचार डोक्यात ठेवून शेवटाचा प्रवास केला पाहिजे. बरोबर आहे की नाही. कधी कधी काळाची ओढी पडेला बाजवा, 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 काळाची उडी पडेल बा जेव्हा. अशी उडी पडली ना, असं असं विठाला विठाला. चांगली गायक वादक पाहिले किती मला अवसान येतं. आमचे गुरुजी म्हणायचे, चांगला पहिलवान पाहिलं का मरका पहिलवान सुद्धा फडामध्ये असणार ते मांडत. म्हणजे मिले मरका पहिलवान असं माझ्याकडे जाऊ नका. म्हणजे आनंद आहे हा गायनाचे एवढे आपुली ह्या छंद्याने काय. मग काळाची सत्ता बलवाने कसा नेऊ शकतो याचं करता एक उदाहरण सांगतोय का मी. मला शेवटाकडे जायचं ना. काळ किती बलवाने. वैकुंठवासी प्रातस्मरणी विठ्ठल बाबा घुले एक दृष्टांत सांगायचे. गुरुजी सांगायची, एक असणार विद्वान व्यक्ती होता आणि तो घरामध्ये पूजा करत होता. विद्वान नव्हता, विद्वान होता. शब्द दोन आहे, कळलं तर बरोबर नाही. विद्वान बाहेर पूजा करतात. विद्वान असणारं महत्व हरवी चातुर्य लपवून पिसेपणे मिरवी जागा पाहिजे, त्याला विद्वान म्हणतात, त्याला महात्मा म्हणतात. आणि ते पूजा करताना गणेश महाराज झाला असं, पूर्वीची साधी घरं होती, सारवलेली घरं असायची आपल्याकडं. पूर्वी बरं होतं, घरंही साधी होती, माणसंही साधी होती. आता रस्ते डांबरी झाले, माणसे डांबरट झाले, हॉर्न देऊन उतरत नाही खाली. इतके अवघड काळ बदलला आहे. कर्म धर्म सेवक ते सारवलेल्या घरामध्ये बसलेला पूजा करताना एकुलता एक मुलगा, आणि तो त्यांच्या बरोबर खेळत होता. 5 वर्षाचा मुलगा. नीट ऐका बघा, काळाची सत्ता कोणत्या रूपाने आहे.
आणि ते खेळता खेळता त्या मुलानं त्या भिंतीच्या असणाऱ्या एका छिद्रामध्ये बोट घातलं, त्याच्यामध्ये भुजंग नावाचा सर्प बसलेला होता आणि त्या सर्पानं त्या लेकराला दंश केला. आणि डोळ्यात देखत एकुलता एक मुलगा मरण पावला, पित्या देखत पुत्र मरे, पुत्रा देखुनिया पिता झुरे नात्राय म्हणतात भागवतात. त्या पद्धतीने त्याला दुःख झालं. पण म्हटलं आपलं गेलंय, मग सापाला सोडून काय करायचं, म्हणून काठी घेतली आणि त्याला मारायला सुरू केलं. पण तो जंगलाच्या दिशेने निघाला. आता जो तो व्यक्ती आपापल्या स्थानावरती पक्का असतो, ज्याचं त्याचं स्थान पक्क आहे, फार सोपं आहे. मगर जर पाण्यात हत्ती सापडला तरी त्याला मारेल, पण तेच मगर जर रस्त्यावर सापडलं तर मर्क कुत्रा त्याला फाडून टाकेल. कारण जो तो आपापल्या स्थानावर बलवान असतो. आपल्या जुन्या काळात एक म्हणते, गावचा गावबळी, पुढचे माझे पाठ नाही ते मला पाठ करायचे, असं तर आपल्याला सांगून घ्या, पुढचं मला बोलायला लावू नका. प्रसंग असा ओढावला, त्या व्यक्तीने असणार ते सापाच्या पाठीमागे पाठला केला आणि बऱ्याचशा अंतरावर गेल्यानंतर थोडा अदृश्य स्वरूपाने साप झाला आणि समोरून एक गायी जात असताना त्या गायीच्या जवळ तो साप गेला, तो नाग गेला आपल्या भाषेमध्ये. आणि गणेश महाराज त्या नागाचा वाघ झाला आणि त्या वाघानं गायीच्या नरड्याचा घोट घेतला. आता ती गायी गतप्राण झाली. आता वाघ याच्याकडे फिरला, हा किती पुढे जाईल. बिबट्या पाहिलं बेशुद्ध होत्या आपल्या. ते वाघ फिरल्यानंतर त्यांनी राम 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 भजन चालू केलं महाराज. कारण मृत्यूची प्रक्रिया अशी आहे, मृत्यू एक तर सांगता येत नाही, मृत्यू एक तर सांगता येत नाही आणि सांगणारा जर सांगायला लागला तर ऐकणारा शिल्लक राहत नाही. माझं वाक्य कळलं ना. मृत्यू एक तर कोणाला सांगता येत नाही आणि जर मृत्यू सांगणाऱ्याला सांगायला लागला तर ऐकणारा शिल्लक राहत नाही. आता दृष्टांत सांगतो म्हणजे थोडंसं कळेल. फार सोप्या भाषेमध्ये आपल्याकडे थोडं फोडून कीर्तन करावं लागतं. असं गुरुजी म्हणायचे, एका व्यक्तीला कोणतरी सांगितलं की इथून चौधरवाडीचा घाट पुढे उतरलं की त्या लवणामध्ये कुठेतरी आंब्याच्या झाडावर काय असं येते आणि ते आमोशाला निघतं. वारकरी होतं, नाही कळाय तुम्हाला, जाऊ द्या. ते भूते म्हणजे ते निघतं महाराज. आणि योगायोगाने गणेश महाराज नेमके त्याला त्याच रस्त्याने जाण्याचा योग आला. आता ते एक तर आधीच या कडेने 2 दिवस सांगितलेलं, ते तिथे गेले राम 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 राम. आता पुढे दिसतं काय, पुढे दिसतंय काय, आधी घाबरलेलं महाराज. पण अनावधानाने मागं काहीतरी पावलाचा आवाज आला, मग तर छातीचा ठोकाच चुकला. पण मागं बघितलं तर असणारा सफेद वस्त्रामध्ये एक व्यक्ती दिसला. म्हटला कोण आहे, म्हणला मी इथलाच आहे. मग त्याला आनंद होईल का दुःख. भर रस्त्यामध्ये जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस सुनसान जागेमध्ये एखादा व्यक्ती आधार भेटला, तुम्हाला आधार वाटेल का वाईट वाटेल. आधार वाटलं, वा बरं झालं म्हटलं गडा तू भेटला. मला तर भीतीच वाटली होती पुढे जायची. म्हटलं का रे, का पुढे जायची, काय भीती वाटली होती. नाही म्हणला, काल एक जण भेटला वाडी म्हणे, तो म्हणला इथं या झाडावरती ना अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता अमुक अमुक असतंय म्हणला. ते तुला माहित नाही का म्हणला, तू ईदला आहे. नाही म्हणला, मला कसं काय माहित, मला मरून 1च महिना झालाय. नाही कळलं. हे जे म्हणणारा असं म्हणलं, ऐकणारा राहिला असेल का. क्रियामान काय, मृत्यू सांगता येत नाही आणि सांगणारा जर सांगायला लागला तर ऐकणारा शिल्लक राहत नाही. ही मृत्यूची व्यथा आहे. सोप्या भाषेमध्ये सांगतोय का. ते वाघ झाला आणि याने त्या वाघाकडे बघितलं, त्याला वाचासिद्धी प्राप्त झाली. आणि वाघाने सांगितलं, मी तुला मारणार नाही, पण माझं काम आहे हे घेऊन जातो. तू कोण आहे, म्हणला मी काळ आहे. मग तू आधी नाग होता, मग वाघ झाला. म्हणला मग मी कोणत्याही रूपानं कोणत्याही क्रियेनं नेण्याचे काम माझ्याकडे. देव नटला देव नटला देव नटला देव नटला मी कोणत्या रूपाने नेतो. अनंत रूपे अनंत वेश देखील म्या त्याशी. देव कशात आहे म्हणतात. आपली संस्कृती फार चांगली जातात. मी त्या दिवशी नाशिकमध्ये ओझर मेघला बोलून गेलो. आपली संस्कृती एवढी चांगली. मी त्या दिवशी म्हैसगावमध्ये बोललो वाटतं. आपण सर्व गाडकवाडे करते. आपल्याकडे घरामध्ये कचरा काढायला एक शस्त्र आहे ना, काय म्हणतात त्याला, बोला बोला. झाडू म्हणतात, केरसुनी म्हणतात आणि शुद्ध मराठी शिरई म्हणतात.
म्हणतात हा बोलत चला, माझ्यापर्यंत आवाज आला. माणसं बोलतात पण फक्त इथं आवाज येऊ देत नाही. शिरे शिरे शिरे. जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलणार नाही, जिथे गरज नाही तिथे बोलल्याशिवाय राहणार नाही. स्वभाव माणसाचा विचित्र आहे महाराज, मूळ स्वभाव जाईन. त्याला शिराई म्हणतात आपल्याकडे. त्याचं काम काय, अगदी घरातलं खालच्या दर्जाचं कचरा काढायचं. मग प्रसंग असा उडावतो आपण, कचरा काढला त्याला ठेवतो कुठं, कचरा काढल्यावर ठेवतो कुठं आपण त्याला. उत्तर एकूण जास्त यायला पाहिजे, एकूण आवाज यायला लागला. मला शंका यायला लागली नेमकी काम कोणाकडे. जाऊ दे आता, एवढं पारशीने थोडं बोलत चला. त्याला ठेवतात कुठं, कोपऱ्यामध्ये, म्हणजे कचऱ्याच्या जागेवर. पण जर अनावधानाने आपण घराच्या बाहेर निघलो आणि जर त्याला पाय लागला तर माणसं म्हणतात कशाला पाय लागला, बोला ना, लक्ष्मीला. म्हणजे कचऱ्याच्या ठिकाणी कचरा काढणारं शस्त्र जरी असलं तरी त्याला पाय लागल्यानंतर देवत्व सिद्ध होतं, ही मानणारी संस्कृती आपली. आपण त्या भरतखंडामध्ये जन्माला आलेलो आहोत. जेथे वैष्णवाचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश. जेथे वैष्णवाचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश. चॅनलवाले फार हुशार मला, एक एक शून्यातला शून्य बाप सुद्धा कॅप्चर करते मला. ही सुद्धा कलाच मला. काही ना म्हणलं ए इकडे असं त्यांना न सांगता कळव येते अंतर, म्हणून हुशार महाराज. धन्यभूमी पुण्यदेश, जेथे वैष्णवांचा वास असणार ते पावनभूमी महाराज. म्हणून देव अनंत रूपामध्ये एक गीत होऊन गेलं जातं, ते सुंदर गीत आहे. त्याच्यामध्ये देवाचे कुठं कुठं उपमा ते सांगितले बघा आपल्याकडे. तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संताच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात साऱ्यात भेटेल जो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात जो. रोज वृंदावनी होडी दोघा घरी, तोच नाता घरी वाहतो कावरी. गुंतला ना कधी राबुळी मंदिरी, बाप झाला कधी झाला माऊली. बाव बोला जिथे धावला तो तिथे, बावनाही तिथे सांग धावल का. बघ उघडोनी दारांतरंगातला देव घावल का. त्या दृष्टिकोनातून तो देव आहे, अनंत रूपाने नटलेला आहे. त्याने सांगितलं मग तू काय करतो, म्हणलं असेच न्यायचं काम करतो. म्हणलं मग लोकांना नाद लय आहे, कशाचं माहिती का, भविष्य जाणून घेण्याचं. मग तो म्हणला मग जाऊ दे, तू वाघ झाला, मुलगा तर केला. म्हणलं मग माझं मरण कशात आहे सांग. आम्हाला सुद्धा येऊन विचारतात मला. आता आम्हाला कळलं असं तर आम्ही काय विचारावं, कोणाला कळतं की नाही. काय पण विचारतात माणसं. जाऊ द्या, ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हायले त्रास देतात त्या दृष्टिकोनातून. काय विचारू. आता काल परवा माझ्याकडे काल म्हणला महाराज मी चित्र वाटतो लोकांना. म्हणलं चित्र वाटतं, हे विचित्र वाटतं म्हणलं. नाही म्हणलं मग काय. म्हणलं चित्रानं भविष्य सुधारतं. कुठून आला, जालन्यावरून आला. म्हणलं कळलं तुझं भविष्य किती सुधारले. म्हणलं मग काय. म्हणलं तुम्ही काय करता. म्हणलं कीर्तनकार आहे. म्हणलं मग कसं काय सध्या. म्हणलं बरं 7, 9, 9, 11, 10, 12 नाहीतर मग ती 7 ते 9 परत 9 ते 11 असं चांगलं चालू आहे सध्याच्या दृष्टिकोनातून. हां म्हणलं मग तरी भविष्य बदलू शकतो. म्हणलं काय बदलू शकतो तू भविष्य. म्हणलं तुम्ही झोपता कुठे. म्हणलं चांगली झोप लागली तर शेतकरी पुत्र आहे बांधावं सुद्धा. म्हणलं त्याला थोडीच असणार क्रियामान नाही. म्हणलं मध्ये झोपतं ते घर दाखवा. म्हणलं बाई घर आहे. म्हणलं एक काम करा, तुमच्या डोक्याच्या बाजूने असणार उगवत्या सूर्याचे चित्र लावा आणि तुमच्या पायाच्या बाजूने धावत्या घोड्याचं चित्र लावा. अरे म्हटलं वेड्या, चित्र लावून भिंती विचित्र वाटतील. नाही म्हणलं पण याने प्रगती होते. म्हटलं चित्र लावून प्रगती होत नाही रे बाळा. म्हणलं मग काय होतं. तो म्हणला उगवत्या सूर्याचं धावत्या घोड्याचं चित्र लावून जीवनात प्रगती होत नाही. सूर्य उगवायच्या आत उठून घोड्याच्या गतीनं धावून कष्ट करण्याची तयारी ठेवल्यावर जीवनात प्रगती होत असते. दे रे हरी पलंगावरी. मागून म्हणला मग हुशार माणसं तुम्ही. म्हणलं 100%. त्याचा जोडीदार होता. म्हणला महाराज तुमचं क्षेत्र फार चांगलं आहे बघा, तुमच्या क्षेत्रात हे फार चांगलं आहे, पण तो जिमचं जीवन रस्त्यात येऊ. म्हणलं तू मूर्ख आहे, रस त्यात आहे म्हणून आम्ही आम्ही रोज रस्त्यात आहे पण रस त्यात आहे. तू दूध घालायला गेला तर दोन्ही पाय मोडले त्यावाले. 25 वर्षात केसाला धक्का नाही, ही देवाची कृपा आहे. तो देव आहे. ऐका ते म्हणलं मग काय करतो. म्हणला नेतो. मग माझा मृत्यू सांग कशात. मी काळाची सत्ता सांगतोय बघा. त्याने सांगितलं तुझा मृत्यू मगराच्या हातून आहे. आता आनंद का दुःख.
कळलं ना महाराज, न सांगता कळलं ते अंतर, मृत्यू कळलं आनंद झाला. पण दुःख ह्या गोष्टीचं का पाण्यात उतरायचं नाही. पाण्यात उतरल्यावर काय मगर मी काळाची सत्ता सांगतो बघा कोणत्या दृष्टिकोनातून नेतं. मग प्रसंग ओढावला, त्याच्याकडे काही राजकुमार शिकण्याकरता होते आणि ते राजकुमार देशोविदेशी आपापल्या गावी गेल्यावर एकाला राजगादीवर बसवायचं होतं. पण त्याने असणारे अट्टहास केला की मला गुरुजींच्या हाताने गादीवर बसायचं. मग पाचारण करण्यात आलं. राजाने सांगितलं पाहिजे तेवढं सोनं नाणं देतो, यावं लागेल. ते म्हणे मी समुद्रातून येणार नाही. का? समुद्रात मगर आहे आणि मगर कळलेला मृत्यू, कोण कशाला जाईन त्या पद्धतीनं. नाही म्हणला मग हत्तीच्या वजना इतकं सोनं देतो. मग लाभाची सोसे पुढे चाली मला, हिरवा चारा देखून या भांबावे पशु. म्हणला मग येतो. आणि एका निर्जळ बेटावर समुद्रामध्ये थांबण्याची वेळ आली. तिथलंही दुर्दैव, त्या राजाला गादीवर बसवायचं होतं. कुणीतरी गुप्तहेरांनी माहिती दिली एक विद्वान महात्मा चाललाय, तो पुढे चाललाय ना, मग आपला राज्याभिषेक करून घ्या, आपण त्यांना काहीतरी देऊ. त्या राजाने आल्यानंतर त्यांना पाचारण केलं, सांगितलं मला राजगादीवर बसायचं, तुम्हाला मोहरा देऊ आम्ही हत्तीच्या वजनात घ्या. मग गुरुजी म्हणले 7 ते 9, 9 ते 11 म्हणजे 10 किलोमीटर हाणू शकतो म्हणे. नाही कळलं, जाऊ दे बाकीच्यांना, पुढचा तर जायचंच आहे. मग मधला हाणून जायला काय हरकत आहे म्हणला. मग ते एवढं भेटलं कोण सोडणार आहे. त्यानं राज्याभिषेक केला गुरुजी आणि त्याने हत्तीचा वजना इतका मोहरा द्यायचा. आता कशा मोबदायचा, तो वजन काटा, हत्ती एका काट्यात, बरोबर ना. असंच ना, असं नव्हतं. पूर्वी ना एका विशिष्ट खोलीच्या ठिकाणी नाव सोडली जायची पाण्यात, त्याच्यात हत्ती उभा करायचा. त्या हत्ती जिथपर्यंत नाव बुडते तिथे खून करायची, एका नावेत सोनं भरायचं आणि त्या नावेत टाकत राहायचं. जोपर्यंत ती नाव त्या खुणावर येत नाही तोपर्यंत ती हत्ती तुला होत नव्हती. हे जुनं शास्त्र होतं, ती पद्धती होती. आता जनरेशन बदललंय, काळ लोक म्हणतात लय पुढे गेला. मला वाटतं काय पुढे नाही गेला, सहीवरून लोक पुन्हा अंगठ्यावर आले. आता पुन्हा बायोमॅट्रिक्स आले. काय पद्धत आहे, कोण म्हणतात दृष्टिकोनातून. आता पूर्वी म्हणायचे चुलीवरचं आवडत नाही, हॉटेलला जा. जाऊ दे, आता नाही कळलं का. आता तिकडे गेलं की म्हणतात चुलीवरच्या भाकरी पाहिजे. अरे नेमकी काय बदल झाला तेच मला कळत नाही. क्रियामान काय. पूर्वी पाहुणा जर घरी आला तर लोक म्हणायचे गोळाचा चहा म्हणजे अगदी गरिबी, कोरा चहा म्हणजे अगदी गरिबी. आता ते तू टाकू नका, कोरा करा. मग काय जनरेशन बदललं. विठाला जुने विचार गेले, जुन्या टोप्या गेल्या, जुन्या फेटे गेले, जुने वक्र गेले, जुने नांगर गेले, जुन्या गाड्या गेल्या, जुनी संस्कृती गेली, जुनी परंपरा थोडी लोप पावत चालली. नाही तर बाकी सर्व आहे तसंच. मग त्याने असणार ते म्हटलं एक काम करा, हे घेऊन जा. मग तो घेऊन जा म्हणल्यानंतर तो म्हणला मी पाण्यात उतरत नाही. म्हणला घोट्या एवढ्या पाण्यात कुठं मगर असते का. मग म्हणला मग 10,000 सैन्य सेफ्टीला दिलेले आहे, काय भीती तुम्हाला. ते बरोबर घोट्या एवढ्या पाण्यात उतरलं आणि ज्याचा राज्याभिषेक केला होता का त्याने संकल्प सोडला आणि त्यानेच हात धरला महाराज. तुम्हाला हात सोड, पुढे जायचंय, उशीर झाला. नाही नाही म्हणला सोडणार नाही. अरे सोड ना. म्हणला कोण आहे. म्हणला ओळख. म्हणला कोण आहे. म्हणला मी काळ आहे. नाही म्हणला तू गद्दारी केली. म्हणला तुला एवढे अख्खा आहे एवढं देतो. म्हणला जे आहे ना सोनं नाणं काय पन्ना आपले ते काय जास्त होते, खोके नव्हते, भरलेले होते, एवढं अख्खे देतो. म्हणला तुला पण ते सोडणार नाही. सोडणार. म्हणला का काळ आहे पण तू गद्दारी केली. म्हणला काय गद्दारी केली तू. म्हणला होता मी मगराच्या रूपात येईन. म्हणला मूर्खा, ज्याला नागाचा वाघ व्हायला 10 सेकंद लागले नाही त्याला माणसाची मगर व्हायला काय वेळ लागणार आहे. 10,000 सैन्यांचे मासे केले, हा मगर झाला आणि त्याला गोळंकृत केलं. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप बेटा. थोडं काळचक्रापासून सावध राहा. मृत्यूच्या बाबतीत प्रत्येकाला भीती आहे का नाही. कोणाला वाटतं असं एखादा हात वरती करा बरं, त्याला वाटतं की मी अमर व्हावं. नाही म्हणजे जायचं हे प्रत्येकाच्या डोक्यात. बरं आणखी एक सोपा विचार विचारतो. प्रत्येक माणसं म्हणतात शेवटाला एकतरी पोरगा असावा. कशाला. आपण होतोय पुरावा. हा 2च ना. आणि ही व्यवस्था कधी आहे. जन्माला आल्यापासून विवाह गृहस्थ आश्रम स्वीकारला का तेव्हापासून ही व्यवस्था आहे. कशाची. मृत्यूची. मुलगा कशा करता शेवटाला पाणी पाजायला म्हणजे व्यवस्था कधीची. मृत्यूची. पण हे आधी कळलंय, पण ते मृत्यू येईल हे कळताना सुद्धा माणसं घाबरतात. लोक सगळ्या देवाला मानतात पण यमाला कोणीच मानत नाही. लोक यमा गाडी घेतील पण यमाचं नाव घेणार नाही. आहे का एखादा भाग्यवान आख्या धर्ममंडपात त्यावर यमाची पूजा करतो माझ्या सहित आहे का कोणी. यमाचं चित्र सुद्धा नाव घेतलं तरी माणसं म्हणतात संध्याकाळी नीट बोल जरा. इथपर्यंत माणसाला मृत्यूची भीती ही काळाची सत्ता आहे. आणि एक वाक्य नीट आहे का, शेवटाकडे जायचं आहे ना. ज्यावेळेस देवानं तुम्हाला मारायचं ठरवलं ना त्यावेळेस जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला तारू शकत नाही. एवढं वाक्य नोट करा. आणि जर तुम्हाला देवानं तारायचं ठरवलं तर जगात तुम्हाला कोणीच मारू शकत नाही. मी वाक्य सांगतोय का, देवानं मारायचं ठरवलं तारू शकत नाही. 2 महिन्यापूर्वी एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं.
242 प्रवासी, बाकीचे 12 मेंबर्स क्रू असे 265 होते. त्यापैकी एक जे क्रू पायलट होते ना नाशिकच्या नाईतळाचे, त्यांच्या दशक्रिया मी केला. महाराज कुटुंबातला एकुलता एक असणार तो मुलगा. वाक्य नीट ऐका. त्या 262 जणांचा मृत्यू दादा असा होता की पेट्रोल टाकून जाळावं, बरोबर ना, एवढाच भयान मृत्यू होता. तिथं सत्ता संपत्ता पद प्रतिष्ठा गुजरातचे मागे मुख्यमंत्री वगैरे काय विचारत नाही आला. अगदी DNA टेस्ट करून चेक करावं लागलं का कोणत्या व्यक्तीचे अवयव कोणते होते, इथपर्यंत भयान मृत्यू त्यांना आला. आता त्या मृत्यूला गोड आणि भला म्हणता येईल का? शेवटाला त्या शेवटाला गोडही म्हणता येणार नाही आणि त्याला भलाही म्हणता येणार नाही. हा विचार मला मांडायचा बघा, नीट ऐका. पण एवढ्यांमधून सुद्धा एक फाकड्या सीट तोडून खाली आला आणि एकटाच ॲम्ब्युलन्समध्ये बसून गेला. मग तो का नाही मेला? ज्यावेळेस त्याला तारायचं ठरवलं ना त्यावेळेस तुम्ही कोणीच मारू शकत नाही, पण त्यानं मारायचं ठरवलं कोणीच तारू शकत नाही. यालाही जोडून दृष्टांत देतो. आमचे गुरुजी म्हणायचे 10 जण मित्र फिरायला गेले वानव्यामध्ये, गारव्यासारखे दलिंदरच होते, प्रमाण नव्हते त्यांच्याकडं. ते फिरायला गेले आणि ते पूर्वी असणारे क्रुझर गाड्या त्या पद्धतीनं उत्तराखंडामध्ये भूस्खलन भरपूर पाऊस वगैरे होतो आणि जोराचा वारा सुटला सोसाट्याचा आणि गडगडाट चालू झाला आणि विजा अशा गाडीजवळ यायच्या, गाडीजवळून बाजूला जाईल. ड्रायव्हर आपला हुशार होता, MH15-17. आपल्या ड्रायव्हरला हुशार आहे महाराज. मी त्या दिवशी ड्रायव्हरला म्हणलं आता थोडी चालवतं, पण नवीन गाडी घेतली तेव्हा म्हणलं मला गाडी चालवायला शिकतो. म्हणलं महाराज तुम्ही कीर्तन करता हेच योग्य, गाडी हा तुमचा विषय नाही आहे. म्हणलं येड्या मला वेद शिकता आलं, गाडी शिकता येणार नाही. नाही म्हणलं गाडीचे नियम तुमच्या तत्वात बसणार नाही. म्हटलं गड्या ड्रायव्हर हुशारच आहे, 12 गावचं पाणी पहिले. म्हणलं कसं काय? म्हणलं गाडीचे नियम नाही जमणार, तुम्हाला शिकायची का? पहिलाच नियम जमतोय का बघा. म्हणलं काय? म्हणलं गाडीचं एक पहिला नियम असा आहे, गाडी नाही चालवता आले तरी चालेल पण शिव्या देता आलं पाहिजे. म्हणलं ह्या नियमात मी बसणार नाही, कारण आमचं तत्व ते नाही आहे, ते जरा नियम कठीणच. MH15-17 ते लय हुशार आहे. म्हणून मला एक नाद आहे, मी कोणत्याही कीर्तनाला चाललो ना, मी गाडीतून आहे ना पिकअपच्या मागं त्या ट्रॅक्टरवाल्यांचे ते वाक्य स्क्रीन शॉट करायचं लय नाद आहे मला. असे गाथा असतात ना मागं त्या पिकअपवर लिहिलेल्या महाराज, अवघडच आहे महाराज ते. मी आता ते पाठीमा एकदा वाक्य वाचलं होतं, पोरगं नालायक असलं पाहिजे, गाव नादी लागत नाही. ज्याचं पोरगं नालायक त्याचा बाप काय हरिपाठ करीत असेल का? काय विचार आहे माणसांची. आणि ते ट्रॅक्टरवाल्यांचं तर काय दुःख नाही मला तेच कळत नाही. कोणत्या वावरात जाऊ द्या, त्या अवजारांपेक्षा गाण्यांचाच आवाज मोठा महाराज. आपलं महाराज एवढा आवाज नाही, गाणे असे दर्द भरणे ते ऐकले आपल्याला राडा येत. याला नेमकी धोका दिलाय का उधारी बुडवली तेच कळत नाही. विठाला ते हुशार होतो ड्रायव्हर. ती वीज अशी गाडी जवळ यायची आणि निघून जायची. तो म्हणला गाडीत कोणीतरी काय आहे पायाळू. आपले हुशार आहे. आपल्याकडे कसं वीज चमकली का पायाळूला दारात बसवतात, हो कंचेवडी, मग घरात बसवत. आता पायाळू नाही राहिले दादा, आता डोकाळू जास्त आले. आता सिजर प्रक्रियेमुळे जन्माला डोक्या कोण येतात ते गावात डोक, भावकीत डोक, राजकारणात डोक, सप्त्यात डोक, भाजनात डोक, हे डोकाळू जास्त झाले, पायाळू कमी झाले. पूर्वी एक पायाळू होत त्याने जगाचा मालक सापडावला. पुंडलिक पायाळू, पुंडलिक पायाळू मला एक प्रमाण आलं. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊक, पायाळाच्या गुणे पडिले ठाऊक, जगा पुंडलिका दाखविले, जगा पुंडलिका दाखविले. पायाळूला काय सापडतं सगळं माहिती, फक्त बोलते नाही. पायाळूला काय सापडतं? हा ते जे तुमच्या डोक्यात येते, पायाळूला धन सापडतं. मग ते पायाळूला परमार्थ महाधन तो देव जोडला त्या दृष्टीकोनात. तुम्ही पायाळू नाही का? तुम्ही आपले असेच बरे डोकं यादी नीट आहे का? प्रसंग तुम्ही पायाळू आहे का? तुम्हाला सापडलं काही नाही? भेटतं ना 2 तासानंतर तुमच्या हातात धनच देतं ना लोक. मग आता कालाही पुढे गोष्ट धनवाने तरी नाही म्हणतात महाराज. कर्मधर्म सहयोगाने असणारं त्यांनी म्हणलं एक म्हणलं मग रामभाऊ पायाळू म्हणला गाडीत. म्हणलं मग याला उतरून द्या म्हणला खाली. तो म्हणला राव एवढ्या जंगलात सोडताय म्हणला, मित्र वानव्यामध्ये गारव्यासारखा, आता गारव्यामध्ये वानव्यासारखा सोडताय म्हणलं, उतार म्हणला बाकीच्या मरतीन. ते महाराज त्याला उतरवलं आणि ते असं एका रस्त्याच्या कडेला शेड होती तिथे थांब म्हणला, उद्या सकाळी तुला न्यायला. ते गेले गणेश महाराज. ते जसं त्या शेडमध्ये गेलं तशी जोराची वीज आली, त्या गाडीवर पडली, 9च्या 9 मेले जागेवर. आता एकामुळं 9 का 9मुळे 1. देव राखीता
थोडासा विश्वास ठेवा. शेवटाकडे जायचंय ना, मग चांगलं कर्म करा. आपण कर्मात चुकी करतो आणि भक्ती फार मन लावून करतो. एक वाक्य नीट ऐका, भक्ती तुमच्यापेक्षा रावण चांगला करत होता, फक्त कर्म चुकीचं केलं. नाही कळलं का? 100 मुंडक्यातलं एक मुंडकं देवाला उतरून ठेवत होता. आपल्यासारखं रॉ मटेरियल नव्हतं वापरत, काचकाडक्या सुपाऱ्या. हुशार होता तो. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाचे. पण गेला ना कर्मानं. मग जीवनामध्ये तुम्ही काय आहात ह्या विचाराने तुम्ही केलेलं कर्म लोकांच्या लक्षात राहतं. आजही असणारा साहेबरावांचा जो विचार आहे, एक असणाऱ्या ग्रामीण भागात असताना सुद्धा तडजोड पद्धतीनं अख्खा समाज जोडून ठेवत असताना एक वैचारिक पातळीवर एक असणारी सूत्रबद्धता, बोलण्याची एक पद्धती, वेचिते वचने जेनेर आहे समाधान. त्या दृष्टिकोनातून जमलेला समाज हा तुम्ही केलेल्या कार्याला घेऊन येत असतो. म्हणून काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं आणि काही माणसांना सांभाळायचं असतं. हे जरा डोक्यात ठेवा. काही माणसांपासून सांभाळून, एखादा वाईट जर वागला तर माणसं म्हणतात तुम्ही चांगले बघा सर, त्याच्यापासून थोडं सांभाळून. आणि एखादा गरीब जर आपल्या संगतीत ज्ञानी असेल तर माणसं म्हणतात याला सांभाळा बघा, हा फार कामाचा आहे. आपली क्रिया कुठे चुकते? कर्म का चुकतं? शेवटाला का दुःख होतं? आपण आवड आणि गरज दोन्ही एकत्र करतो, त्यामुळे आपल्या वाट्याला दुःख आहे. मी त्याशी वाक्य बोललो, काय करतो आपण? आवड आणि गरज दोन्ही एकत्र करतो. आता नेमकी ऐका, परमार्थ आवड आहे का गरज आहे? बोला बोला बोला. आवड आहे. आणि प्रपंच गरज आहे. 100% आवड आहे, परमार्थ. माझी आजी इच्छा आहे की त्यांच्या प्रित्यर्थ 3 वाजेपर्यंत कीर्तन करायचं. किती आवडीतले बसतील इथं, सवड काढतील गेटमधून. आलं बघा 5 मिनिटं. ही आवड आहे. आता जर चांगलं वातावरण फिरू द्या, चांगलं गडगडाट चालू होत्या, निमे उठून पडतील, कंस दाखायचे राहिले, कांदे ये. अरे महाराज, परमार्थ आवड आहे, पण माणसं फक्त थोडी गरज म्हणून 7 दिवस गावात नाही गेला, काल्याला नाही, देवाचा सप्ताह आहे, कुठेतरी थोडं कर्म चांगलं करावं, 7 दिवस नाही टाइम भेटला, पण काल्याला तरी जातो. मग गरज म्हणून जातात आणि प्रपंच आवड म्हणून करतात. देवाची क्रिया आवडी म्हणून झाली पाहिजे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, ते चौथाले पुढे गेल्यावर ते त्या दृष्टिकोनातून असणार आवड आहे. पण आपण आवड आणि गरज एकत्र करतो. नाही कळलं का? जरा डोक्यावरून जाते का? इकडे थोडी रेंज कमी आहे, म्हणजे विचारांची नाही म्हणलं मी, नेटवर्कची म्हणलं. जरा बारक काय नाही का? सिद्धांत सांगतो, आवड आणि गरज एकत्र केल्यावर दुःख होतं. आता थोडंसं फोडून सांगितलं का सहज कळतं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय नारायणगिरीजी महाराज दृष्टांत सांगायचे. म्हणे एकाकडे एक गाढव होतं आणि एक कुत्रा होता. आता नीट ऐका बघा, उत्तर सांगतो तुम्हाला. आता ते गाढवाचं काम काय? माती वाच. आणि कुत्र्याचं काय? भुकायचं फक्त. कुत्रा भुकतच राहणार त्या दृष्टिकोनातून. ते गाढव दिवसभर माती वाहिलं, घरी आलं का ते मालक असं हुशार होतं, 2 फटके सपुर्द टाकायचं, म्हणजे परत घरी येऊ नये आणि दुसऱ्याच्या बांधाला भामटेवानी मध्ये सोडून द्यायचं, चरून येईन. आणि त्या मालकाने जर याला चरताना पकडलं का 2 फटके टाकायचा, हे घरी जाईन म्हणजे परत येणार नाही. गाढवाला कुठे गेले का नुसते रट्टच. गाढव वैतागलं आणि त्याचं जे कुत्रं होतं ना, ते काहीच करत नव्हतं महाराज. ते फक्त असणारं दारातून पाहायचं, आपल्याचे का मग भुकायचं. आपल्याने दिसले का भुकत नव्हतं. नाही कळलं तुम्हाला? कुत्र्याचं काम आहे, आपला दिसले नाही का मग भुकत राहायचं. मग ते त्याचा स्वभावाच्या दृष्टिकोनातून ते भुकत राहायचं. ते कर्म धर्म सहकाने. गाढव म्हणला गड्या एवढी माती वाहतोय म्हटला तरी नुसतं रट्टच पडत आहे. आणि हे कुताळडं काय मला नुसतं उड्या हाणते. मालक आला का 2-4 गळ्यात पाय घालते, त्याला बिस्कुट दूध. एक दिवस मला याची मुलाखत घ्यायला पाहिजे म्हणजे. आता गाढव असतो, एक दिवस मालकाला काम निघालं आणि ते एकत्र बसलेले असताना गाढवाने कुत्र्या चर्चा केली. म्हणला काय रे कुत्र्या? म्हणला काय? गड्या म्हणला एवढा माती वाहतोय तरी इकून रट्ट आणि तिकून रट्टचे. म्हणला नाही बोजा वाहिला का तरी रट्ट, वाहिला तरी रट्टेचे. म्हणला चराय गेलं तरी फटकेचे, नाही चरलं तरी फटकेचे. म्हणला आणि तू काय नाही रे? म्हणला 2-4 उड्या मारतो इकडून तिकडं मालकाच्या गळ्यात. मालक तुला चहा बिस्किट सगळं खायला देतो. मग हे काम जर मी केलं तर
गाढवाला कुत्र म्हणलं ओके काय हरकत नाही करून पाय आपले काय हरकत आहे म्हणला. आता ते कुत्रच महाराजाने गाढवच स्वभावाने प्रसंग ओढवला. मालक एक दिवस नेमकी असणारा वैतागून असं संगमनेरला गेलो तो चैत्राच्या उन्हामध्ये आणि दुपारी त्याचं काही काम झालं नाही. येताना नेमकी त्याची गाडी त्या खरशिंदे फाट्यावर पंक्चर झाली. माझी कुठं पंक्चरवाला नाही त्या दृष्टिकोनातून ते भर उन्हात लोटीत आलं पाणी नाही आणि वैतागलेलं होतं महाराज. वाडीपर्यंत आलं कसं तरी गाडी गेटमधून अशी आतमध्ये टाकली. मग गाढवाने कुत्र्याला खुणावलं जाऊ का. कुत्रा म्हणला ओके जा. ते गेलं महाराज. आता कुत्र्याचा स्वभाव आहे त्याचं शरीर आहे त्याचे अवयव आहे. आता हे गाढवच आहे महाराज याच्याकडे काय स्वभाव आहे का अवयव का. याने पुढच्या पायाने तर त्याच्या गळ्यात पाय घालायचे. त्या गाढवाने उलटे पाय त्याच्या गळ्यात घालायला गेला. त्याला 2-4 रट्टे आधीच बसले महाराज लाताचे. एक तर मालक आधीच वैतागलेला. ते म्हणलं हे गाढव बिघडले म्हणला. जवळ पडलेला असा बांब उचलला इतका गाढव फटकावला बेशुद्ध होईपर्यंत पाहिला नाही. वरून म्हणला आता परत येशील का जवळ. आता काला जवळ एवढे रट्टे पडलं. गाढव पूर्ण शुद्धीत आलं म्हणला. आता कुत्र्यासारखं करायला गेलं तर कुत्र्यापेक्षा रोजच्या पेक्षा जास्त रट्टे पडले म्हणला. मग नंतर त्या कुत्र्याला म्हणला का रे काम तूही तेच करत होता काम मीही तेच करायला गेलो मग तुला एवढं आवडीने भेटलं मला निस्ते रट्टे. त्यावेळेस ते कुत्र म्हटलं मूर्खा तू गरज म्हणून आहे आणि मी आवड म्हणून आहे. ज्यावेळेस गरज आणि आवड एकत्र होते ना त्यावेळेस दोन्ही ठिकाणी दुःखाचा भास होतो. मग चांगलं कर्म करत असताना इतकं सुंदर कर्म या मृत्यू लोकातून करून जायचं ना की आपण गेल्यानंतर प्रत्येक जण हा आपल्या करता रडला पाहिजे. विरह होत नाही का महाराज. दादांच्या जाण्याने विरह झाला यात काय नवले. देव जाताने सुद्धा विरह झाला. तर चला मी सांगतो थोडा दृष्टांत शेवट तुम्हाला. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. किती दिवस राहिले हे आपल्या काही चिंतन आहे. आपल्याला म्हणजे ते चांगलं आता काय चांगलं सांगायचं तुम्हाला काय चांगलं कळलं तर पाहिजे नेमके दृष्टिकोनातून. काय सांगितलं ते तर कळलं पाहिजे. काय सांगावं 13 वर्ष 11 दिवस जगाचा मला गोकुळा मंदिराला लिहून घ्या नोट करून एवढा लावी बोलते याचं मला भान आहे. आणि राहिल्यानंतर ज्यावेळेस देवाला नेण्याकरता असणारं पाठवलं कोणाला आवड महाराजाला मग अक्रूराला. त्यावेळेस सगळ्या गवळणींना देव गोकुळातून जाताना विरह झाला. कसा झाला माहिती का. आता काल परवा जिल्हांतर्गत सर्व बदल्या झाल्या शिक्षकांच्या झाल्या ना. हा बुवा धोरणात असावं त्याला माहिती असावं नेमकी काय कारण शालेय समिती महाकडे त्यामुळे मला चांगला अंदाज आहे. हां त्या सगळ्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यावेळेस मी बऱ्याचशा ठिकाणचे विद्यार्थी पाहिले ते शिक्षकाकरता रडत होते महाराज. वाक्य नीट ऐका. लेकरं आपली पण त्यांना जीव लावण्याची कला त्यांच्याकडे. मग बऱ्याचशा शाळेमध्ये लेकरं असे धाय मोकलून रडत होते शिक्षकाकरता. मग ते जातो ना त्याला दुसऱ्या क्षेत्रामध्ये ठिकाणी त्याला विरंगुळ आहे नवीन पण जे सोडून गेले ना त्यांच्याकरता तो विरह असतो. त्यांच्याकरता तो विरह असतो. तसं ते गवळणी असणारा त्या अक्रूराचा रथ आला आणि त्याच्या पायावर पडून रडायच्या. नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान हो नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान नको नेऊ नको नेऊ भगवान नको नेऊ भगवान नको नेऊ भगवान नको नेऊ भगवान अक्रूराचा लळा तुझं कोणी धारिले गाधात करू आलासी वधीसी सतळा अक्रूरा तुझे नाम अक्रूरा नाम तुझे रे कैसी करणी आनंदाचे अंगणी मिळाल्या
देवाला नेण्याकरता आला आणि अक्रूर देवाला घेऊन गेला गोकुळातून. त्यावेळेस त्या गवळणींना देवाचं चित्र अंतर्मनामध्ये असं फिट केलं होतं. हरिणे माझे हरिले चित्त, मी भाव सांगतोय बघ कणी टाका शेवटाकडे. आणि त्या गवळणी त्या विरहामध्ये जसंच्या तसं हातामध्ये मातीच्या जे भेटेल ती रांगोळी घ्यायच्या आणि जसंच्या तसं अंतर्मनामध्ये असणारा गोविंद असणे गोविंद शयने गोविंद ते मनी बैसल असे मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ते देवाचं चित्र जसंच्या तसं काढायचे, जसं देव वतन तसं काढायचे. पण त्यातल्या काही गवळणी ज्या होत्या ना त्या देवाचं चित्र काढलेलं पाहिलं, उभा कृष्णाचं चित्र पाहिलं त्याचे पाय पुसून टाकायचे. काय करायचं? पाय पुसून टाकायचं. एक तात्विक विचार आहे का बघ. त्यावेळेस बऱ्याचशा गवळणीने विचारलं आम्ही एवढं जीव तोडून चित्र काढतोय आणि मूर्खासारखे येऊन तू पाय पुसून जाते, याचं कारण काय? विरह सांगते. त्यावेळेस त्या गवळणीने उत्तर दिलं, जो पायाचा होता ना तो चालत निघून गेलाय म्हणे. यदा कदाचित तो आपल्या मनातून निघून जाऊ नये म्हणून तुम्ही त्या चित्राच्या रूपाने त्याला काढताय. यदा कदाचित त्या चित्राचे पाय जर चांगले झाले ना तर तो पायासहित निघून जाईल म्हणून ते पाय पुसून टाकतोय. देव गेला तरी विरह होतो, आपण तर माणसं हो गड्या. म्हणून त्या विरहाच्या दृष्टिकोनातून या कुटुंबाला त्या दृष्टिकोनातून भयान दुःख आहे, त्या क्रियेच्या दृष्टिकोनातून शेवटाचं पुण्य त्यांनी हातात घेतलं. मग त्या प्रीत्यर्थ त्यांनी ज्ञानदान, अन्नदान, द्रव्यदान, कांचनदान, भूदान, गोदान या प्रक्रिया ठेवलेल्या आहे. चांगला शेवट गोड होण्याकरता एक नैतिकता असावी लागते, एक कर्म चांगलं असावं लागतं, काही गोष्टी प्रारब्धात असावं लागतात. त्या दृष्टिकोनातून आहे का, एक अन्न प्रारब्धात आहे, दोन मान प्रारब्धात आहे आणि तीन धन सुद्धा प्रारब्धात आहे. अन्न मान धन येतो प्रारब्धा आधीनं. मग अन्न प्रारब्धात आहे त्याच्याकरता थोडं कष्ट करावे लागतात. कधी कधी काहींना दिवस दिवस फिरून सुद्धा अन्न भेटत नाही. नीट आहे का. एखादा भिकारी दारात यावा, 40शीतला उमदा तरुणी, दाढी वाढलेली, किंबहुना डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे, कपडे मळलेले, खांद्यावरती मळकं उपारणं, एक हात पोटावरती एक हात आपल्या पुढे पसरावा आणि त्याने सांगावं मायबाप 3 दिवस झाले पोटाला अन्न नाही, चोकण भाकर दिले तर आयुष्यभर उपकार विसरणार नाही. आपण त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपला भाव काय असेल? गड्या जगाच्या मालकानं आपल्याला चांगलं ठेवलंय, किमान आता नाही खाली तर दुपारी तरी हक्काची खाऊ शकतो, नाही दुपारी तर संध्याकाळी हक्काची. पण याच्या बाबतीमध्ये एवढं दुर्दैव का? याचा अर्थ असा आहे अन्न सुद्धा प्रारब्धात असावं लागतं. म्हणून कधी कधी अन्न वेस्टेज घालीत जाऊ नका. अन्नाची किंमत जर बघायची असेल ना तर जा. आता नेपाळची न्यायव्यवस्था बिघडली. रात्री मी पाहिलं, मी बोलाय द्वारणा ते चांगला अभ्यास करून बोलतो. यांनी संसदच पेटून दिली महाराज. हे वैचारिक विचाराची पातळी संपली हे असणारे एक आक्रोश होतो. हा न्यायशास्त्राचा सिद्धांत आहे. मग परिणाम असा घडला. आता जर त्या अन्नाच्या बाबतीमध्ये जर बोलायला गेलं तर अन्नाच्या बाबतीत एक शेवटचं वाक्य आपल्या का प्रत्येक लग्नात शेवटची पंगत कार्यमालक वाढतो, बरोबर आणि प्रमुख पाहुणे जेवायला बसतात ते आधीच जो गेला असतात मला, तरी हे बळच वाढतं. एक प्रोटोकॉल म्हणून ते वाढताना ते त्याच्यात अन्न घेतात की नाही. नंतर आपण काय म्हणतो, माझा हात बोला ना, माझा हात मोडू नका. ते मनातून म्हणतात तो टंगडं मोडायला पाहिजे पण तुझ्या लग्नात येईल. आता करतो काय म्हणलं, कर्मधर्म सहगण ते 30% अन्न नंतर कचऱ्यात जातं. कधी कधी त्या 30% अन्नाची गौरगरिबाच्या लेकरांना एखादी पंगत घालून बघा, तुमच्या लेकरांना आयुष्यभर आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही. ही अन्नाची प्रारब्धी आहे. 100 किलोच्या जनावराचं पोट भरतं पण परिस्थितीनं नाजूक झालेला माणूस जर हातबल झाला ना तर त्याचं पोट भरणं फार अवघड असतं. मग प्रत्येक जणाचा विचार आता जर बसलेला कोणाला जर विचारलं ना एवढं उठाठेव कशा करतात तर माणसं 100% म्हणतात एवढ्या टीजभर पोटाची खळगी भरण्याकरता महाराज कष्ट करावेच लागतात. खरं आहे का खोटं आहे? इथं बरं पोटासाठी पोटासाठी इथं बरं पहा केवढी आता ती, पहा केवढी आता आती. सुद्धा प्रारब्धात आहे, मानस सुद्धा प्रारब्धात आहे आणि धन सुद्धा प्रारब्धात आहे. चला मला विषय तिकडे नाही तर मला शेवट भला करण्याकरता मुद्दा मांडायचा. कोणाच्या बाबतीत शेवट चांगला होतो? जी माणसं नीतीनं कर्मानं प्रतिष्ठेनं पदानं मोठी होतात ती नाही महाराज. जी माणसं आपल्या आहे त्याच कर्माच्या ठिकाणी स्वधर्म मानतात आणि चांगलं कार्य करत असताना आपली ओळख ही जगाच्या पाठीवर कर्तृत्वाने व्हावी अशी वृत्ती ठेवून जीवन जगतात ना, तीच माणसं समाजाच्या आणि इतरांच्या लक्षात राहतात. महापुरुषांची चौका चौकात पुतळे ती महापुरुष आपल्यासारखेच होते पण त्यांचं कर्म जीवनाच्या ठिकाणी चांगलं होतं म्हणून त्यांची चौकात पुतळे. आपल्या घरातला फोटोसुद्धा बाजूला ठेवतात म्हणतात लय ध्यान देतं बाजूला काढते.
नाही कळत का आपल्या बाबतीतला विचार काय आहे? दुर्दैव आहे आपल्या बाबतीत. माणसं म्हणतात ते दगडाचा सुद्धा नको, ते कधी कधी दोष लागतो आणि त्यांच्या विचाराने सुद्धा शुद्धी होते. हा क्रियामत भाव आहे. मग शेवट कोणाचा गोड झाला याच्याकरता दृष्टांत सांगतो आणि निजाच्या माहेराला कोण गेले याचाही भाव सांगतो. आता असणारा प्रवास सांगतोय का? परीक्षिती हा असणारा पांडवांचा नातू. कोण होता? पांडवांचा नातू. चांगल्या ऐकणाऱ्यांकरता थोडं सांगतो ऐका, बाकीच्यांना थोडा बोर होईल पण थोडंसं ऐका. परीक्षिती पांडवांचा नातू कर्माने चांगला होता आणि परीक्षितीसारखा राजाही नव्हता. तो प्रजेची एवढी काळजी घेत होता, ज्याला जे पाहिजे तो पुरवायचा, एवढा कर्तव्य दक्ष राजा परीक्षिती होता. पण कर्म चुकलं आणि शृंग ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकला. काही गरज नव्हती आणि त्या मुलाने शाप दिला की हे 7 दिवसांनी हाच साप चावून तुमचा मृत्यू होणार आहे गणेश महाराज. त्यावेळेस त्याच्या बाबतीमध्ये असणार तो शाप खरा करण्याकरता भगवान परमात्म्याने क्रिया केली. पण त्या दृष्टिकोनातून असणारं त्यावेळेस असणारं ही वाचा सिद्धी झाली. त्यावेळेस त्यांच्या मुलाने असणारा तो शाप दिला म्हणून त्यांनी सांगितलं परीक्षिती हा कोणी नाही, परीक्षिती हा कृष्ण भक्त आहे आणि तो रात्रंदिवस भजन करतोय. वासुदेव हरी पांडुरंग हरी मी वासुदेव तत्वता. प्रसंग असा ओढावला त्याला मुक्त कर्मने. मग त्या परीक्षितीचं चुकलेलं कर्म होतं. मग काय करायचं? मग त्याने सांगितलं अशा व्यक्तीकडून त्याला मुक्त कर ज्यानं आजपर्यंत सृष्टीचा नियम खंडन करून जन्माला आलेला असेल. मग असं कोणी म्हणला जो सृष्टीचा नियम खंडन करून जन्माला आला? 2 माणसं आली बघा सृष्टीत आत्तापर्यंत. एक व्यासपुत्र शुकाचार्य जे आईच्या गर्भात 12 वर्ष राहिले आणि गुरुनाम गुरु बंकट स्वामी आळंदी निवासी जे आईच्या गर्भामध्ये 18 महिने राहिले. बंकट स्वामी नेकनूर निवासी बिडला संस्थाने एक विद्वान महात्मा ज्या बंकट स्वामींच्या मालिका आहे प्रकाशन ज्या पद्धतीनं आहे, जे अभंग संहिता आहे ते बंकट स्वामी आणि साखरे महाराज पहिल्या अभंगाच्या मालिका निर्मिती करणारे आळंदीतले महात्मे महाराज. विठाला त्यावेळेस असणाऱ्या त्या शुकाचार्यांकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं भजन करावं लागेल. मग त्याने असणारं भजन केलं महाराज. किती भजन केलं? गोविंद गोविंद मना लागली या चंद्र गोविंद गोविंद भजन केलं 7 दिवस. मग 7 दिवसांनी तो तक्षक नावाचा सर्प आला परीक्षितीला चावला आणि त्याचा मृत्यू झाला. बरोबर ऐका ना? नाही ना? अजिबात नाही. आता नीट ऐका. परीक्षितीला तक्षक चावलाच नाही. मी याचा सिद्धांत खंडनवाद करतो. ज्याला गर्भात देवानं वाचवलंय त्याला सर्प चावून मरून देईन का? सुरुवातही चांगली आहे, शेवटसुद्धा. ज्याला अश्वत्थामा शस्त्र घेऊन मारायला गेला होता त्यावेळेस गर्भामध्ये भगवान परमात्म्याने उत्तरेच्या गर्भात परीक्षितीला वाचवले, अभिमन्यूची पत्नी. त्याला देव मरू देणार नाही. देवानं त्याचं 7 दिवस जे भजन झालं ना, चिंतने 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 तद्रूपता, त्या तद्रूपते स्वरूपाने मने वाचे करणे, मने वाचे करणे जयाची भजने देवाची आवाहने, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. आणि हीच उपमा साहेबराजांच्या बाबतीमध्ये बसते, कारण त्यांनी आयुष्यभर भजनच केलं महाराज. कोणती पाची बारी कुठे गेलं तरी भजनाला पेटी वाजवण्याचा छंद होता. आणि शास्त्र सांगते मनाने वाचेने करणीने केलेलं भजन ते शरीर नाशिवंत जरी असलं तर ते शरीर जात्यक्षणी देवच होतं. आणि त्यावेळेस देवानं त्याला आपल्या तत्वात विलीन करून घेतलं आणि शेवटला मेलेल्या प्रेताला तक्षकाने असणारा त्याला स्पर्श केला. दृष्टांत संपला. ज्याची कर्मक्रिया वाईट झाली होती त्याच्या प्रारब्धानं त्याला तो मृत्यू लिहिला होता. भजनानंद जीवन थोडंसं ठेवल्यानंतर आयुष्यभर केलेल्या नामचिंतनाचा फायदा हा झाला का शेवटच्या क्षणी असणारा जो मृत्यू तक्षकाच्या हातून होता गणेश महाराज, तो मृत्यू त्या व्यक्तीचा नामस्मरणाच्या जोरावर देवाच्या तत्वात विलीन झाला. याला तो कोबारा म्हणतात. त्यांच्या बाबतीत गोडही झाला आणि भलाई झाला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शेवट तो भला, 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 शेवट तो Bye.
भजनानंद जीवन त्यांनी शेवटपर्यंत नेलं. कधी कधी फार सुंदर भजन केलं तरी मृत्यू गटारीला होतं. नाही कळलं? ते भजन चुकलं नाही, कर्म चुकलं. विचार कळतोय ना? कधी कधी खानदानी माळकरी नसलेला सुद्धा एकादशीला मरण होतं. मला सांगतात काय भाग्यवान होता एकादशीला. भाग्यवान नव्हता, कर्म चांगलं होतं. कुठंतरी वाईट होता पण चांगलं होता. कधी कधी चांगला आणि वाईट जर भेट शोधायचा असेल तर एक सिद्धांत सांगतोय. माझ्याकडे वेळ कमी, 10 मिनिटात मला थांबायची. ऐका, आमचे गुरुजी सांगायचे का पंढरीचा नियमाचा वारकरी आणि एका गावामध्ये मुक्कामा करता थांबला. ऐका बघा, उत्तर द्या मला. मुक्कामाला थांबला पण गाव दुर्बल होतं आणि पूर्वीचा पांतस्थ वारकऱ्याचा मुक्काम म्हणजे कुठं? गावचं मारुती मंदिरामध्ये. आणि त्यानंतर असणारे 6:30ला हरिपाठातले वारकरी आले. त्यांनी हरिपाठही केला. आपला मोगरा फुलालापर्यंत चांगले नाचून उड्या मारूनही गेले. त्याच्यानंतर पुन्हा असणारं कोणी पुजारी आला, त्याने दिवा लावला. कुठून आले? वा वा वारकरी दर्शन वगैरे, तेही निघून गेले. 25 किलोमीटरचा प्रवास पार केलेला होता त्या बिचाऱ्या वारकऱ्यानं आणि पोटात अन्नाचा कणही नव्हता. नंतर कर्म धर्म सहयोगाने प्रसंग असा ओढवला. 9 ते 11चे भजने आले. बाई माझ्या का दुधात नाही पाणी, आपले ते असे गणेश महाराज ते असे ते भजनी जरा कलाकार त्या दृष्टिकोनातून 9 ते 11चे आले. त्यांनी भजन केलं. 11 वाजता जे हरी घातला तेही निघून गेले. पण हे वारकरी दिवसभर चाललेलं महाराजाच्या पोटात अन्नाचा कण नाही. या कुशीहून त्या कुशीहून, त्या कुशीहून त्या कुशीहून, पण गावात कोणी जेवायला सुद्धा म्हणलं नाही. तेव्हा रात्री 12 वाजता एक असणारा मेंबर आला. तो आखाडातला वारकरी होता बिचारा. अरे यांना नाही कळायचं असं. ते आखाडातला वारकरी होतं आणि ते गावातून एवढ्या रातचं कोण आहे रे मंदिरात? आता ते सरळ बोलणार आहे का महाराज? एवढं पिल्यालं होतं त्या दृष्टिकोनातून. ते पिल्यालं होतं. ते म्हणला कोण आहे? म्हणला वारकरी आहे. म्हणला कुठून आलाय? पंढरपूरवरून. काही खाल्लं का? म्हणला बाकी नीट आहे का? काही खाल्लं का? नाही म्हणला. कोणी भेटलंच नाही. ते गेले रस्त्याच्या पलीकडे एक हॉटेल बंद होणार होतं महाराज. त्यांनी मला हॉटेल उघड रे. आता त्याला ऐकावं लागतं महाराज. ते काय मूर्खाच्या कोण वादात पडेल महाराज. त्या दृष्टिकोनातून त्याने ते हॉटेल उघडलं. एक शिळे पाके काय असेल ते 10-5 रुपये खिशात उरलेले होते. सगळं करून त्याचे ते वडे घेतले आणि त्या वारकऱ्याला म्हणला जाऊ दे आता महागरले लांबे, माझ्याच पोटाला नाही पण जाऊ दे, तू उपवाशी झोपू नये, देवाचा माणूस आहे म्हणून एवढं काहीतरी खाय. आता सांगा खरा वारकरी कोण? आता खरा कोण आहे महाराज? सिद्धांत कळला की नाही? त्याच्या गळा माळ असो नसो, त्याचा भाव चांगला आहे की नाही? देवा कारणे भाव तस्मात न द्यावे लागे फारसे वित्त, म्हणून त्यांचा सामान्य दृष्टिकोन होता. गरजेपुरतं परमार्थ होता पण भाव इतका चांगला होता ना. दारात आलेला कोणीही पाहुणा बिगर चहाचा जर केला तर घरातल्या माणसांना शिक्षा होती, असा त्यांचा स्वभाव होता. मी जवळून ऐकलं होतं आणि पाहिलं सुद्धा होतं की माझ्या दारातून कोणी रिकाम्या हाताने जाता कामा नये. आणि एक शेवटची इच्छा त्यांची होती की माझ्या वडिलांचं 5वं पुण्यस्मरण. मला काय म्हणायचं, एक आपण चांगलं केलं आणि ते गाजलं. मला ते कायम सांगायचे, मी ऐकतो बघा यूट्यूबला महाराज तुमचं, आपण त्यावेळेस लाईव्ह प्रेक्षक म्हणून केलं होतं, ते ऐकतं म्हणे माझे 5वं सुद्धा त्यामध्ये. पण त्या दृष्टिकोनातून काळाने त्यांना सत्ता दिली नाही ही तीच त्यांच्या बाबतीत, तरी तो शेवट त्यांचा चांगला झाला. मग आता दादांनी आपला इथला प्रवास संपवला. आता निजाच्या माहेराकरता प्रवास सांगतो आणि थांबतोय का. निज या शब्दाचा अर्थ भगवान तत्वामध्ये विलीन होऊन जाणे. त्यांनी इथला प्रवास संपवला आणि मग त्यांना आपण असणारं थोडंसं देहरूपाने विचारलं, दादा इथला प्रवास तुमचा आता संपला, तुम्ही जीवदृष्टीच्या दृष्टीकडून देहदशा या ठिकाणी ठेवून असणारा जीवात्माचा प्रवास ज्यावेळेस मार्गस्थ केला त्यावेळेस तुमचा विचार काय असणारा? आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी आणि सकाळा सांगावी विनंती माझी, असणारा हा प्रवास त्यांच्या त्या बाबतीमध्ये चालू झाला. मग त्यांना विचारलं, आतापर्यंत तुम्ही इथं होता, मुलं बाळ पत्नी संसार हे सर्वस्व होतं, आलेले कुटुंबातले पाहुणे रावळी हे तुमचं सगळं होतं, पण आता दृष्टिकोनातून असणाऱ्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे जायचंय मग हे आम्हाला सोडून जाताना जीवदशेतून तुम्हाला निज माहेराला जायचंय, पण ते निजाचं माहेर तुमचं नेमके कुठं आहे महाराज? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, म्हणलं मग त्या निजाच्या माहेरामध्ये तुमचे कोणी नातलग आहे का? तुमच्या बाबतीत जे तुम्हाला सांभाळणार आहे, इथं तशी मुलं काळजी करत होते, पत्नी काळजी करत होते, बहिणी काळजी करत होत्या, भाऊ काळजी करत होतं, गाव तुमच्या बाबतीत विचारपूस करत होतं, असं कोणी तुमच्या बाबतीत तिथं विचारपूस करणार आहे का? मग त्यांनी जीवदशेतून आपल्याला उत्तर दिले, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल इथपर्यंत ठीक आहे. मग आता बाप आणि आई त्या पद्धतीने तुम्हाला तिथं भेटले, ते तुमची विचारपूस करतील. पण गावामध्ये वावरत असताना जर कुठे काही आधार लागला तर ते बंधूचं नातं तर तुमच्याकरता नाहीये ना.
ते सांगितलं इथलं संपलंय, आता इथलं सर्व सोडीला संसार माया तयावरी पार. पण आता जीवदशेने आता जो बंधू करायचा आहे ना महाराज, तो बंधू फार मोठा आहे. पुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीम रे जाते, आहे भीम रे जाते रे. पुन्हा प्रश्न केला. जो बंधू आहे इथपर्यंत ठीक आहे. आता रक्षाबंधन होऊन गेलं, पुन्हा दीपावलीचा सण आला. जशा पाठीमागे 4-5 बहिणी तुमच्या होत्या ना, तसं त्या ठिकाणी जर तुम्हाला ती आठवण आली तर त्या बहिणींचे काय आहे का आमच्यासारखं आहे का? ते म्हणे बहिणीच्या बाबतीत एवढं आहे म्हणे, सकळही तीर्थे घडले एक वेळा आणि चंद्रभागा डोळा दे कलिया, अशी तिची ख्याती आहे महाराज. त्या दृष्टिकोनातून असणारा ते क्रियामान काय, माझी बहीण करीतासे पाप भंगा, करीतासे पाप भंगा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीम रे जाते रे, आहे भीम रे जाते रे. एवढे नाते सांगितलं, मग सगळे नाते दुरावली. बाप भाऊ बहीण बंधू सगळे सांगितलं. मग आजवरी होतो तुमच्या गावा. आता मी त्या पद्धतीने चाललेलो आहे. दादा आता तुम्ही आम्हाला सर्वांना सोडून चाललेलं आहे. मग आम्हाला सोडताना तुम्हाला देहाने दुःख आहे, पण जीवाने काय ते म्हणजे जीवाने आनंद आहे, कारण मी त्या तत्वात विलीन होणार आहे. जसं एखादी सासूरवासीन असते, एखाद्या सणाला तिला मूळ लावलं की तिला त्या सण येईपर्यंत असणाऱ्या क्षणाला आपल्या क्रियेची क्रियामान जाणवतं ना, तसं माझा इथला प्रवास संपला. नाती गोती सर्व असणारा दुरावा संपला. आता देहदशा संपली आणि जीवदशेने आता मी माझ्या क्रियेकडे चाललोय, म्हणून मला तिकडे जाण्यात आनंद आहे. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. येथे माहेराची आठवण, येथे माहेराची आठवण, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीम रे जाते रे, आहे भीम रे जाते रे, भीम रे जाते रे. हे सगळे प्रश्न आपण त्यांच्या जीवात्म्याला विचारले. त्यांनी सगळी नाती आपल्याला समजावून सांगितली. माझे माहेर पंढरी, आलो निजाच्या माहेरा. अजून किती असणार. मग त्या माहेराच्या ठिकाणीचा भाव प्रतिपादित करत असताना सगळे जे नाते सांगितले ना, पण ही सगळे नाते जाऊन कुठे भेटतात? अभंगाच्या 2ऱ्या चरणात आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. हो आलो
मिरवणुकीचा त्यांचा प्रवास आता संपला. मग कुटुंबाच्या बाबतीमध्ये जो वीर आहे त्यांचे दोन्ही मुलं, सुना, पत्नी, महाराज रात्रंदिवस आजही त्याच विचारात आहे. कारण बाप नावाचं छत्र गेल्यानंतर काय परिस्थिती होते, मी स्वतः त्या दुःखातून आलेले. आदरणीय दादा ही सर्व मंडळी मला ओळखणारी त्या पद्धतीने. कारण वडील नावाचे छत्र गेल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर पडतात आणि त्या ठिकाणी कोणतेही कारण देऊन, रिझन देऊन चालत नाही. ते प्रत्यक्षपणे पार पाडावं लागतात आणि पावला पावलाला ती आठवण येते. गड्या आता किती जरी मुलगा कर्तृत्वान झाला आणि त्याला जर एखादा बिझनेस करायचा असेल ना, तर तो मित्रांना सांगतो, थांबा मला विचारू द्या. कोणाला? बोला ना. कोणाला? वडिलांना. का बरं? त्याचं स्वतःचं कर्तृत्व आहे, पण नाही ना, जे नेतृत्वानं आपल्याला उभारी दिली ना ते लक्षात असतं महाराज. आता तर 100% आठवण काढलं. माझ्यासुद्धा अश्रू, डोळ्यातून अश्रू येतात की फार शून्य परिस्थितीतून कुटुंब घडवलं होतं महाराज. ऊसतोड करून गावचं नेतृत्व करत असताना वडिलांनी ऊसतोड, नाला, बिल्डिंग अशी कामं केली होती आणि आमचं शिक्षण पूर्ण केलं होतं महाराज. फार हालाकीतून आलेलो आहे मी सुद्धा. 10वीपर्यंत सुद्धा चप्पल नव्हती आम्हाला, अशी परिस्थिती होती. आज फॉर्च्युनरमध्ये फिरवलं असतं, एवढ्या माऊलीच्या कृपेने रोज 50-50 हजार रुपये खिशात आहे. नको त्या गाडीत फिरवलं असतं, पण नियतीने तो घाला घातला आणि ती संधी मला दिली नाही. म्हणून बसलेल्यापैकी माझा वेळ संपली. मायबापांना एक विनंती करतो, तुम्ही चांगले शिकले की चांगल्या ठिकाणी गेले की आईवडिलांना एक चिंता असते, एखादा कॉल करून विचारावा पोराचं कसं काय चाललं. एखाद्या मीटिंगमध्ये चांगल्या कामात असले का तुम्ही तो फोन कट करतात, कारण तुमचा इगो हर्ट होतो. ते गावठी बोलणं वगैरे वाटतं. अरे त्यांना फक्त अपेक्षा असते काय याच्याकरता. माझ्यासारखे असे आबागी, अमोलदादा राऊतदादासारखे असे आबागी बरेचसे मुलं या ठिकाणी की ज्यांच्या खिशात लाख रुपयाचा फोन आहे, पण किमान रोज तरी त्या फोनवर गेलेल्या बापाचा एक तरी फोन व्हावा याची वाट पाहावं लागते. आणि ज्यांना येत असेल ती भाग्यवान इकडे मरेपर्यंत आईवडिलांना सांभाळ महाराज. माझा अनुभव सांगतो, कधी कधी जर मी विरहात बसलो ना, एवढा महाराष्ट्राला ज्ञान देतो, पण कधी कधी एखादी अडचण जर भासली ना, तर एकटा असा विरात बसल्यानंतर गुलाबशेठ असणार एकटा विचार करत असताना आपोआप डोळ्यातून अशा धारा वाहतात, आपण नेमकी काय गमावले महाराज. आठवी न पाय हा माझा नवास, आठवी न पाय हा माझा नवास, रात्र दिवस पांडुरंगा, रात्र दिवस पांडुरंगा, आठवी न पाय हा माझा नवास, आठवी न पाय हा माझा नवास. त्यांचा जो विरह झाला त्या कुटुंबातून विरहातून सावरण्याकरता आपण हा यज्ञच केला महाराज. फार सुंदर सोहळा केला. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे, आयुष्यभर केलेल्या कष्टाचं चीज डोळ्यात देखत पाहिलं आणि खरं श्रीमंत होते महाराज. एक वाक्य बोलतो, खरं श्रीमंत म्हणजे पैशानं नाही, जगातला खरं श्रीमंत बाप तो आहे ज्याची दोन्ही मुलं निर्व्यसनी आणि या कुटुंबाच्या बाबतीमध्ये असणाऱ्या क्रियामान भावे, असणाऱ्या शासकीय नोकरी लागल्यानंतर सुद्धा जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा रिझाईन देऊन असणार. भाऊचन माझा बऱ्याच वेळेस फोन होतो, असणार आपला पशुपालनाचा व्यवसाय केला, पण त्याच्यात सुद्धा असणारा शिस्तबद्ध निर्व्यसना आणि तेच खरा आनंद आहे, ती खरी श्रीमंती त्यांनी कमवली. पण ते पाहण्याकरता देवानं ठेवलं नाही, हे दुर्दैव आहे. एक वाक्य बोलून जातं, पूर्वी 6 महिन्यातून चपात्या झाल्या तरी माणसाला आनंद व्हायचा, बरोबर ना, घरी आनंद व्हायचा 72च्या दुष्काळामध्ये. आता अशी परिस्थिती बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा की 3 टाईम पोळ्या खाऊ शकतो, पण खाणाऱ्याला आधी गोळ्या आहे, आधी बीपीची शुगरची खावा लागते, तो पुढची गोळी पचते. म्हणून चांगलं जीवन व्यतीत करा. आणि त्यांनी जे आयुष्यभर भजन केले ते भजनानंद जीवन आपल्याला त्यांना त्यांची असणारी शेवटची श्रद्धांजली त्या भजनातून द्यायची. प्रत्येकाने टाळी वाजायला अजिबात कसर करायची नाही, प्रेमाने सर्वांनी एकदा भजन करायचं. विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई.
फक्त समोरोपत भाव मांडण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ निश्चित होती आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे असणारी सेवा करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी काही कोणत्याही अपेक्षा नव्हती. आणि ज्यावेळेस पहिला फोन मला झाला त्यावेळेस मी सर्व सोडून दिलं. म्हटलं अगदी प्रेम ते इतकं होतं की वाडीत आल्यानंतर 2 हक्काची गरज, एक तर पाटील किंवा मग असणारा दादाच. आणि त्या दृष्टिकोनातून असणारं त्यांचं आपल्यातून जाणं झालं. 100% जो सर्वांना तो देवाला आवडतो. बऱ्याच जणांका आता देवाला नवस करावा लागतो, याला घेऊन जा. देव म्हणतो वर गेल्यावर याचा भरोसा नाही, हा वरही सुद्धा सरळ व्हायचं नाही. पण काहींकरता देव लवकर घेऊन जातो, कारण त्यांच्या बाबतीमधली कार्यव्यवस्था सुंदर असते. त्यांच्या जाण्यानं जे पोकळ निर्माण झाली ती कुटुंबाला कधी भरून न निघणारी. आणि एक सुंदर उपक्रम राबवला, 5 मिनिटात थांबायचं त्यांनी, की वर्षभर त्यांच्या प्रत्यर्थ प्रत्येक महिन्याला ज्या ज्या भजनांनी येऊन इथं भजन केलं ना, मला ती सगळी गडी भाग्यवान गड्या की त्यांनी ते भजन जिवंत ठेवलं. माझ्यापेक्षा मी त्यांना योगदान देतो की त्यांनी ते भजन त्यांच्या प्रित्यर्थ जीवन ठेवले. काही माणसांचा आत्मा भजन असतं, काही काही माणसं म्हणतात ना, त्या दृष्टिकोनातून असणं एक वेळेस भजन नाही. कारण आपले समाज हा भक्तिप्रिय, एक वेळेस असणारं सुविधांच्या अभावाशिवाय राहू शकतात पण भक्तीच्या प्रभावाशिवाय राहू शकत नाही. बरं, पावसात सुद्धा ते असणारं चौधरवाडीला पेटी घेऊन आलं ते माझ्या कीर्तनात. काय प्रेम असेल महाराज त्या दृष्टिकोनातून असणारं. आम्ही 3घच जण होतो, भजनी कमी होती आणि तेव्हा मी यायचो तरीसुद्धा ते प्रेम जतन करत असताना खरशिंद्याला पण एकदा काल्याला ती पेटी घेऊन आले होते. दृष्टिकोन त्यांचं ते प्रेम होतं. वडिलांचे जाण असणारं हे कुटुंब आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ना, ती भगवान परमात्मा नक्की त्या कुटुंबाला त्यातून सावरण्याची शक्ती देव. आजच्या पितृपक्षातील असणारं त्यांचं ते श्राद्ध आलं, हे भाग्यवान त्या दृष्टिकोनातून माझे झाले गयावर्जन आणि पिटेले पितरांचे ऋण असणारं सुंदर एक व्यक्तिमत्व गावातून गेल्याने. एक वाक्य शेवटचं बोलतो. चांगल्या व्यक्ती गावातून गेल्यावर त्या कुटुंबाची हानी होत नाही. जर विचार चांगले असतील तर त्या अख्ख्या गावाच्या विचाराची हानी होत असते. हे चांगल्या माणसाचं जगणं आहे. माणसं म्हणतात तो चांगला माणूस गेला त्या क्षेत्रात 100% सप्ताह आला की त्या माणसाची गरज होते रे. आखे लोक एका शब्दात ऐकायचे, म्हणजे 100% कर्तृत्व नेतृत्व पाठीमागे ठेवून जायचं. ही कीर्ती जगातामध्ये ठेवता आली पाहिजे. नाही तर काही काहींचं भांडणं झालं आठवणीत ते लागत होतं रे, तवाच पेटवायचं गाव. नाही कळलं का? नेमकी माणूस कोणत्या योग्यतेत असावा त्याने विचार करा. त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. मला जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये आसू जरी कानावा कला, गडीभर तू तांब गड्या ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या हो मगाया बापर, हो मगाया बापर, लय अवघड हाय गड्या हो मगाया बापर, हो मगाया बापर. तसं जीवात्मा गेला ना, त्यांची इच्छा म्हणून शेवटचे भैरवी म्हणायची. जसं जीवात्मा जाताने वाणी खुंटीत होते, कोणता जीव जाताने वाणी खुंटीत होते, तसं हा देहात्माच्या ठिकाणी जीवात्मा या दशेतून गेला की देहक्रिया बंद होते. तुकोबारा म्हणतात त्या प्रक्रियेची ती विनंती. तुका मने वाणी, तुका मने वाणी,
देवे पुराविले कोण देवे पुराविले कोण झाला रे वटहा गोड झाला रे वटहा गोड झाला रे वटहा गोड बेटी रकुमार रघुमाई चावरा बेटे रघुमाई चावरा माइक ला बेटे रघुमाई चावरा वाह बाज बंद खोल खोल बाज बंद खोल खोल बाज बंद खोल खोल बेटी रघुमाई
आवाज वाढवा. सगळा सांगावी विनंती माझी उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोला सर्व क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी सर्व क्षेत्रात सर्वांचं थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो. थोडासा वेळ द्यावा लागला. आता असं आहे ना, ज्यांनी आयुष्यभर वेळ दिला त्यांना थोडा वेळ द्यावाच लागतो. प्रारब्ध क्रिया ज्यांनी आयुष्यातला वेळ दिला मग त्यांच्याकरता थोडा वेळ दिल्याने काय फरक पडतो. म्हणून त्यांच्या जाण्यानं 100% दुःख जितकं परिवाराला तितकं संप्रदायाच्या वतीने असणार. मी ती दिलगिरी व्यक्त करतो. दादांना भगवान परमात्मा त्यांच्या चरणावर चांगली जागा देव. गुणीजन गायक वादक उपस्थित सर्व क्षेत्रातील सर्व गावातील भजनी मंडळ यांचं विशेष आभार. साऊंड सिस्टमचे विशेष आभार. आणि ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण चालू होतं माऊली HD सर्व आमचे मित्र बाबळ भाऊंना असणारे विशेष असणारे धन्यवाद देतो. आणि सर्वांच्या असणाऱ्या वतीने दादांना अखेरची श्रद्धांजली समर्पित करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.